नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही महत्त्वाचे पुरस्कार दिले गेलेले आहेत 2024 या वर्षामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा मिळेल. चला मग सुरू करूया. 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, गुलजार आणि रामभद्राचार्य यांना 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर त्याविषयीची थोडी एक्स्ट्रा माहिती आपण पाहणार आहोत. तर या ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1965 साली झालेली आहे. त्यानंतर हा साहित्यामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. तसेच राज्यघटनेमधील जे अनुसूची 8 आहे त्याच्यामध्ये सांगितलेल्या ज्या काही 22 भाषा आहेत त्यात लिहिले गेलेल्या साहित्यासाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो. आणि या ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले विजेते होते शंकर कुरूप, ज्यांना की 1965 साली हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी तुम्ही राईट साईडला फोटो बघू शकता, जेणेकरून तुम्हाला अजून त्या गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया की वर्ष 2024मध्ये खालीलपैकी कोणाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहेत? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो, आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, अमिताभ बच्चन आणि रणदीप हुड्डा. या दोघांना मित्रांनो 2024 या साली लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती बघूया की अमिताभ बच्चन आणि जे काही रणदीप हुड्डा आहेत यांना भारतीय सिनेमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, तसेच जे रणदीप हुड्डा आहेत त्यांनी आत्ताच नुकतं जे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट आलेला आहे त्यात एक उत्तम अभिनय केला म्हणून हा त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे मित्रांनो. तर कदाचित हा प्रश्न येऊ शकतो येणाऱ्या परीक्षांमध्ये, त्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. साल 2024मध्ये किती लोकांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, 5 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आणि त्याविषयी माहिती बघूया की ते 5 लोक कोण होते मित्रांनो की ज्यांना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे. तर पहिलं नाव असेल वैजयंतीमाला बाली, जे की कलाशी संबंधित आहेत, त्या तामिळनाडूच्या आहेत. दुसरे असतील कोनाडेला चिरंजीवी, जे की अभिनेता आहेत मित्रांनो चिरंजीवी, त्यांना कला क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेश पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर असतील व्यंकय्या नायडू, जे की आपली पूर्व उपराष्ट्रपती आहेत भारताचे, त्यांना सार्वजनिक सेवेमध्ये. त्यानंतर बिंदेश्वर पाठक यांना सामाजिक कार्य, जे बिहारमधून येतात, त्यांना मिळालेलं आहे. आणि पद्मा सुब्रमण्यम, जे की कला क्षेत्राशी रिलेटेड आहेत. अशा 5 जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि हा मित्रांनो हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो पद्म पुरस्कारांवर. तर त्या दृष्टीने तुम्ही एक्स्ट्राची माहिती पण लक्षात ठेवायची आहे. आणि तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा सांगतो की आपण जे काही हे बनवलेलं आहे व्हिडिओ, त्याच्यात जे नोट्स आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दिलेले आहेत. ते व्हिडिओच्या शेवटी आपण सांगणार आहोत की टेलिग्राम आपली लिंक वगैरे काय आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या लेक्चरच्या नोट्स मोफत मिळवू शकता मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया की भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान दी ऑर्डर ऑफ द्रुक ग्याल्पो प्राप्त करणारे पहिले विदेशी प्रमुख कोण ठरले आहेत? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत, आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेला आहे. आणि ते पहिलेच असे सन्मान प्राप्त होणारे विदेशी ठरलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की 71वी मिस वर्ल्ड 2024चा खिताब कोणी जिंकला? तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, क्रिस्टिना पिचकोवा, जे की चेक गणराज्य या देशाचे आहे, आणि त्यांना मिस वर्ल्ड 2024चा खिताब देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि दोघांचे पण छायाचित्र आपण या ठिकाणी वरती तुम्हाला पाहायला मिळत असतील राईट साईडला. आणि हे जे काही मिस वर्ल्ड आहे 2024 त्यांच्याविषयी थोडंसं आपण पुढं माहिती बघूया की उपविजेती ह्या
जे काही मिस वर्ल्डचे ते हे झालं आयोजन, त्याच्यामध्ये उपविजेती ठरली होती यास्मिन व यास्मिना जायटीन, जी लेबनॉनची आहे. त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन जे आहे मित्रांनो मुंबईमध्ये झालं होतं, जिओ वर्ल्ड कल्चरल सेंटर या ठिकाणी, जे अंबानींचं आहे. आणि ही स्पर्धा भारतात 28 वर्षानंतर याचं आयोजन झालेलं आहे. या अगोदर 28 वर्षापूर्वी बेंगलुरूमध्ये या स्पर्धेचं आयोजन झालं होतं मित्रांनो. चला मग पुढचं बघूया प्रश्न, की एप्रिल 2024मध्ये किस मानवतावादी पुरस्कार 2021 देऊन कोणाचा सन्मान करण्यात आला आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, रतन टाटा यांना हा किस मानवतावादी पुरस्कार 2021 देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. आणि हे 2021चा सन्मान आहे मित्रांनो, पण याला द्यायला या कोविडच्यामुळे थोडासा उशीर झालेला आहे आणि ते त्यांना आता त्यांच्या राहत्या घरी 2024ला देण्यात आलेला आहे. मागच्या काळात कोरोनामुळे थोडंसं त्या पुरस्कार देण्यामध्ये उशीर झाला होता. त्यानंतरचा प्रश्न असेल की खालीलपैकी कोणत्या हवाई अड्ड्याला 2024साठी स्कायट्रॅक्सकडून भारत व दक्षिण आशियाई सर्वोत्कृष्ट हवाई अड्डा स्टाफ हा पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन मित्रांनो खाली दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, GMR आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा हैदराबाद. या हवाई अड्ड्याला हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघूया, की साल 2023साठी कोणत्या मल्याळम कवीला 33वा सरस्वती सन्मान जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, प्रभा वर्मा यांना 33वा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे. आणि या ठिकाणी त्यांचं उजव्या हाताला तुम्ही छायाचित्र बघू शकता की यांना हा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे. तर थांबूया मित्रांनो या ठिकाणी. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अशाच माहितीसाठी, महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जे काही आपल्या या व्हिडिओ आहे त्याच्या नोट्स तुम्हाला जर मोफतमध्ये पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला जा तुम्ही. टेलिग्राम ID आहे आपली स्मार्ट अभ्यास 555, त्याच्यामध्ये जा आणि तुम्ही त्या ठिकाणी ते PDF डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो आणि तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. तर चला तर मित्रांनो मग थांबूया आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.